बरं, मी सुकुमार यांच्याकडे जातो. ज्या पद्धतीनं आपण शिक्षणावर आता कोर शिक्षण असं आपण न म्हणता सगळ्या पद्धतीची शिक्षण पद्धती असं आपण यामध्ये ग्राह्य धरूया, तर शिक्षण पद्धतीमध्ये कोणते बदल झाल्याचं आपल्याला या अर्थसंकल्पातनं दिसतं. एक आणि दोन, जर परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर आजच्या बजेटनंतर तो मार्ग अधिक सोपा झाला आहे का? कारण तसं शिक्षण स्वस्त झालं आहे का? आता आपण पहिले आपल्या देशाच्या शिक्षण पद्धतीबद्दल बोलू. तर शिक्षण पद्धतीमध्ये ह्यांनी हा टॉपिक ॲड करा असं जेव्हा सांगितलं शाळांना आणि कॉलेजांना, हा एक खूप प्लस पॉईंट आहे, मोठा पॉईंट आहे. कारण की आजची शिक्षण पद्धती जी आहे ती आपण पुस्तकी ज्ञान आणि जे काय आपण व्हिडिओ बघून जे शिक्षण चालू आहे सध्या शाळांमध्ये त्याप्रमाणे चालू आहे. बट जी नवीन टेक्नॉलॉजी ॲडॅप्ट करून त्या पद्धतीने पोरांना शिकवून आणि नवीन टॉपिक शिकवून AI रिलेटेडचे त्यांना पुढे जाण्यास जी मदत होईल आजच्या नंतर, ती खूप महत्त्वाची ठरेल. आणि परत बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचं जे म्हटलं तर त्याच पद्धतीचं शिक्षण आपण स्वतः आपल्या देशात देऊ शकतो. तर बाहेर जाऊन शिकण्याची गरज ज्यांना वाटते त्यांनी शिकावं, त्यामध्ये काही वाद नाही आहे. पण मी तर म्हणेन की आपल्या देशात शिकून आपल्या देशाची प्रगती करणं हा महत्त्वाचा मुद्दा. सरकारने त्यावर फोकस केलेला आहे. आणखी एक मुद्दा